आपण पगोली घेतले नवीन प्रकार बघा. आपण इथे मी तुमचा लाडका स्टोम आणि आज मी गेलो फिशिंग करू. खूप दिवसापासून फिशिंगचे व्हिडिओ नाही टाकलेलं, पण आता हे बघा आपण पगोली घेतले नवीन प्रकारे क्रॅब पकडूचा. आणि अजून एक काम नवीन प्रकार केला आहे तो तुमका मी दाखवलेला आहे. पहिलं आपण पगोली टाकूया ह्याची आणि बघूया की कसे. आता हे बघा आपण इथे कोंबडीची आतड्या बांधतो, हे का जास्त अट्रॅक्ट होतात कुर्ले. आणि इथे आता आपण बांधून टाकलं. एक मी टाकलं इथे. आता हे तर अजून एक हयसर आयुष पुढे येतोय, आपण इकडे थांबूया. आयुषने टाकली आपली पगोली. आपण दुसऱ्या स्पॉटमध्ये आलोय आणि इकडे आयुषने टाकली. ही अडारिया स्पॉट आहे. अडारीच्या थोडं पाठी आलोय. या स्पॉटचं नाव ही 5वी पगोली आपण टाकली आहे. आधी पण टाकले आहेत. आधी आमची खरं तर स्पॉट जो होता ना तो तिकडे कुठेतरी होता तिकडे. तो ना आता तिकडे झाडं खूप झाली म्हणून तो बंद झाला स्पॉट. म्हणून आता इकडेच टाकणार. आता एक पगोली राहिली आहे, ही आता टाकून मग आपण बसणार थोडा वेळ टाइमपास करत. मित्रांनो आता आमची खूप गडबड झालेली म्हणून मी मधला पार्टच दाखवायचं विसरलो. म्हणजे आता काय आलं बघा, पगोली आम्ही टाकलेली आणि आता पाऊस खूप पडतोय. आम्ही भिजून गेलो पूर्ण. आम्ही पगोली टाकलेली आणि तिकडे कोणतरी येऊन ती पगोली घेऊन गेली. म्हणजे उचलून सगळी बघून त्यांना मिळाले असतील, काय माहीत. आता क्रॅब मिळाले असतील की काय माहीत नाही, पण सगळी घेऊन गेली आमची. आणि पाऊस वगैरे सगळं गोंधळ होता. आम्ही घरी गेलोच नाही सकाळपासून इकडेच. आता आम्ही इकडे बघतलो की अजून आमका मिळता की नाही. आता आम्ही एक दुसरा स्पॉटवर जाऊन टाकून दिलो. तो एकदम स्पॉट आतमध्ये असा. त्या आतमधल्या स्पॉटाक आपण बघतोय का कसा दिसतोय. स्पॉट एकदम आतमध्ये असा. आणि आता आपण दुसरी पगोली बघायला चाललोय. खूप वेळाच्या नंतर आपलं दुसऱ्या स्पॉटवर आलो आपण. आणि आता खूप वेळाच्या नंतर खूप वेळाच्या नंतर आपल्याला एक कुर्ली गावली हा फायनली. तुमका दाखवतोय थांबा. कुर्ली हा ही बघा असली असा. हे बाहेर निघाली हळू. एक पकडतं आयुष, हळू पकड. ती माझी पगोली गावली. ते बघा आयुष्याने धरली या ही कुर्ली. ते बघा आपल्या का गावली या. आता आपण परत हयसं टाकतले आणि अजून एक बघूया गावता की नाही. आता याच्या आतमध्ये टाकूया. नर म्हणजे मेल ना, मेल असा आहे ते. खूप हे केल्यानंतर आपल्याकडे गावली या फायनली मित्रांनो. आत्मा बघा आपली दुसरी कुर्ली बघा. आम्ही आता ही कुर्ली पकडली आहे. आता याला आपण सेफ्टी पण हे केलंय म्हणजे चावायला नको. आणि पहिली कुर्ली म्हणजे दुसरी कुर्ली आहे जी मी पकडली आहे म्हणून आता सेफ्टी आहे. हे बघा मित्रांनो ती बघा आपली हे कुर्ली आपली. ते बघा आपण ह्याची डेंगी काढून ह्याच्या आतमध्ये टाकली आहे म्हणजे ही आता आपल्याला चावणार नाही, आपलं बोट नाही फाडणार. हे बघा आता हिला सेफपणे आपण पकडू शकतो, काही टेन्शन नाही. आता आपण एक मासवण पकडलो ती आयुष्य ट्रिक लावून. आणि आता माझ्या ट्रिकने बघूया. मासू बघा किती मोठं हा. एक आता आपण खाताल तळून हे ना, तळून खायचं. मी नाही खाणार. तू नाही खाणार, ठीक आहे. मासू बघा मित्रांनो. हे बघा आपण 7 तासाच्या मेहनत नंतर सकाळी 12 ते आत्ता 7-7:30 एवढी ह्याच्यानंतर आपल्याला हे बघा हे 2 कुर्ले मिळाले, अजून मिळाले. हे बघा आपण बॉटलची ट्रिक लावल्याचे 2 बोयटे मासे मिळालेत. हे बोयटे मासे फ्राय करून खायला नाही तर भाजून खायला एक नंबर लागतात.
तर असं मित्रांनो आपल्याला मिळाले. खूप मेहनत केली आज आणि पावसात पण खूप भिजून आलो. तर हे बघा आपले खूप खेकडे. आता आपल्याला चावणार नाही कारण आपण याला लॉक केले आणि ह्याचे आपण डेंगेच तोडलेत म्हणून आपल्याला चावणार नाही. हे बघा कसला आहे. मेल आहे की फिमेल आहे? जिवंत आहे. मेल आहे फिमेल आहे? हा मेल आहे हा आणि ती फिमेल आहे. हे बघा सरळ ह्याच्यामध्ये गावली आहे 12 तासानंतर. त्याला काय म्हणतात? पगोली. पगोली दाखव. पगोलीमध्ये गावली आहे. हे बघा ह्याच्यामध्ये अशी आतमध्ये होती. बघा मित्रांनो आपली कुर्ली आता हिने ढेंगे उघडलेत तिचे आणि चावू पण शकते हळू. हे बघा हे धरलं कसं चमचाचा बघा. बापरे हिचे ढेंगे आपण काढून टाकूया नाही तर ही आपल्याला चावली तर परत हे जाईल. ही नाही हा. आता बघा ते कसं सोडलं त्याने. ते हा पण कापूया आपण. आता ही आपण एकदम सेफ आहोत कारण याची मेन डिफेन्स सिस्टमच निघाली. अटॅक सिस्टम आहे डिफेन्स सिस्टम. बघा आपण सगळ्याचे डेंगे काढतो. क्लिनिंग करतो आता म्हणजे काय नाही. मित्रांनो कशी भरलेली आहे. काढूया आपण हळू. एकदम काटेदार आहे साईडचे काटे एवढे काढायला झाड जातात. फायनली आपल्या हे निघाले आणि आता आपल्या क्रॅबने प्राण सोडलेला आहे. जर अशी भरली है ना. हा भारी. बघा माझ्या पप्पाने साफ केले. पप्पा माझा एकदम एक्सपर्ट आहे हे सगळं करण्यावर. त्याला खूप एक्सपिरियन्स आहे म्हणून त्याने एकदम सेफ्टीप्रमाणे साफ केली. मला साफ करत नाही. हे काय करत आहे रे. घाण आहे पोटात. पप्पाला कसं एक्सपिरियन्स आहे मला ते नाही. आता आपण हे पण साफ करणार. ही छोटीवाली फिमेल आहे आणि हिला अंडे आहेत. अंडे नाही ना एकदमच छोटे आहे. बघूया आतमधला माल. छोटे झाले. पेंदुर्ली बोलता याला छोटेला. आपण केलंय ते ह्याला बोलतात क्रॅब डायसेक्शन. हे त्यालाच मालवणीत आपल्याला बोलतात कुर्ले सुट्टे करून आणलं मालवण. तुम्हाला कमेंट करून सांगा तुम्हाला कोणतं आवडलं क्रॅब डायसेक्शन की कुर्ले सुट्टे करून आणलं. आणि उद्या सकाळी बघूया आपण की याचं काय करता येईल आपल्याला. बघा आता खेकडे आपले जात आहेत ह्याच्यामध्ये.
वाव. आता याला आपण कुक व्हायला ठेवून देऊया ह्या दोघांना. नंतर आपण टेस्ट करूया की कसं लागतं. बघा आपली थाळी ती रेडी आली. हे आपले काल आपण पकडले ड्राय कुर्ले, नंतर हे कोळंबी, चपाती, भात आणि ते चिकन. हे बघा आता मी याला खाणार. हाच होता आजचा व्लॉग. जर तुम्हाला हा व्लॉग आवडला असेल तर लाईक आणि सबस्क्राईब करा. बाय बाय.